लोकश्रेय न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। जे दडपली जाते ती बातमी पाहूया। जिल्ह्यातील घडामोडीकडे एक नजर। जिल्हा झटपट लोकश्रेय नेटवर्क। गंगाखेड प्रतिनिधी शेख सोहेल, आमदार रत्नाकर गुट्टे व उपनगर अध्यक्ष सत्यपाल साळवे यांनी डीपीडीसी योजनेअंतर्गत वार्ड क्रमांक 2 बरकतनगर या नवीन डीपी ठिकाणी मंजूर करून आज रोजी नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपनगर अध्यक्ष सत्यपाल साळवे, नगरसेवक सय्यद अकबर भाई, नगरसेवक सय्यद चांद भाई, नगरसेवक नागनाथ कासले, नगरसेवक बालासाहेब बोडके आणि बरकतनगर येथील नागरिक तसेच विद्युत वितरण कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती होती। हे झालेला उद्घाटनाचा पाहूया चित्रीकरण। अनेक दिवसापासून लाईटचे प्रॉब्लेम या ठिकाणी होत आहेत आणि त्या अनुषंगाने आदरणीय आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांनी डीपीडीसी या योजनेअंतर्गत 8 ऑगस्ट 2026 रोजी शहरात विविध ठिकाणी डीपीची मंजुरी घेतली होती आणि त्याच कामाचं उद्घाटन आज बरकतनगरपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये सत्यपाल साळवे यांनी त्याचा पाठपुरावा केला होता। साहेबांनी त्यांच्या माध्यमातून ही डीपी मंजूर केलेली आहे आणि आज बरकतनगर वासियांचा जो प्रश्न भेडसावत होता लाईटचा, वारंवार जी लाईट जात होती, इथून पुढे लाईट सुरळीत होईल। तसंच यापुढे महबूबनगर असेल, जनाबाई मंदिराजवळ असेल, अनेक ठिकाणी शहरात या डीपीडीसी योजनेअंतर्गत डीप्या बसविण्यात येणार आहे। बोल आमदार साहब का शुक्रिया, सत्यपाल भाई का शुक्रिया जो हमारे बरकत नगर में डीपी का उद्घाटन होगा। इंशाल्लाह 2-4 दिन में डीपी भी बढ़ जाएंगी। इसके वास्ते हम सभी का दिलो पानदान रस्ता मोकळा करण्याची मागणी। सेलू प्रतिनिधी आप्पा यासकडून। सेलूच्या ग्रामीण रुग्णालयाकडून येणारा रस्ता ते महादेव भालेराव मंदिर पासून जाणारा पानदान रस्ता सर्वे नंबर 143 व 142 हा रस्ता सेलूकडे व परभणीकडे जाणारे रेल्वे पटरीपर्यंत असल्याने रेल्वे ट्रॅक पुढे धनेगाव जाणारा कच्चा रस्ता, ग्रामीण भाग नंबर 64 सेलू ते धनेगाव जाणारा 4 किलोमीटर असल्याने, तसेच हा पानदान रस्ता संबंधित शेतकऱ्यांच्या नांगरट पाळी घालून टाकला आहे। हा पूर्वीपासूनच रस्ता हा पानदान असल्याने या रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये याकरिता सदरचा पानदान रस्ता मोकळा करून देण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे आज रोजी करण्यात आली आहे। या निवेदनावर मान्यवरांचे स्वाक्षऱ्या असून जिल्हा प्रमुख शिवकुमार बादळे, उपजिल्हा प्रमुख देवराव छोटे, प्रसिद्धी प्रमुख तसेच निजलिंग आप्पा तरवडगे, तालुका प्रमुख शिवा संघटना यांचे स्वाक्षऱ्या आहे। पाहूया येथील निवेदन देताना छायांकित। देशमुख साहेब, आमच्या रोडचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून रस्ता नाही, पटरी असल्यामुळे भेगापासून इथून रस्ते झालेले असतात, फक्त राहिलेले किती ते 5 दिवसांमध्ये आपल्याला
महादेव मंदिर आहे. महादेवाचं मंदिर इथून ते इथपर्यंतच आहे. एक रस्ता इकडे तिकडेच नाही. हे जर रस्ता सुरू झाला पुढे जळगावपर्यंत तिकडे झालेलं गेलेली हे शिवरस्ता आहे का? नाही नाही हा नंबर रस्ता आहे. गावाचा जुना रस्ता आहे. म्हणजे गावाला भूमी आपल्याकडे भूमी आपल्याकडे आता कसं आहे? नंबर असं रस्ता. असं दाखवलं. हा, ते काय शेतकऱ्याकडे गाव रस्ता आहे. गाव असतं. बैलगाडी जाते. सरकार दवाखान्यात जवळ नाही सर, समोर सरकार दवाखाने का ते समोरच आहे. महादेव मंदिर आहे ना, त्या महादेव मंदिर पण ते पूर्ण झाकून गेलेलं. कशावर आहे आणि पूर्वीपासून काही वाटेल. लहानपणापासून आम्ही ते आमच्या शेतात आम्ही जातो. आणि हे सगळे पहिलं दुधाला जायला यायला रस्ता हात पटरी असल्यामुळे काही माणूस असं पर्याय करतो. आपल्याकडे पटे पाठी दिली नांदेडला. अंडरग्राऊंड रस्ता बांधला. रेल्वेला जाऊ देत नाही. अधिकारी लोक आलते ना तेव्हा ते म्हणजे 8 मीटरचा आम्ही देऊ म्हणले उंची समजा त्याची. त्याचं सगळं सर्वे झाले तर सगळं गेला पत्र बी जोडलंय ना. आपल्याकडे डबल लाईन झाली नाही, आपल्या विषयच मिळते. त्याच्या अगोदर करून घ्या. गावाला तर ठराव आहे. ठराव दिलेला आहे. डबल लाईनच्या अगोदरच करावं. दवाखान्यात जाता येत नाही. शाळा त्यांना काही दिलं का निवेदन वगैरे? आणि आधी सर्वे बी करून गेलेत ते. आज हे जे नियोजन आहे ते रेल्वे पटरीच्या अलीकडचं रस्ता आहे. हा, ते लोकांनी काढून घेतलं त्याची चतुसीमा आम्हाला मोजून पाहिजे आणि त्याचे रस्ता आम्हाला तयार करून द्यावा शासनाने. आता कायदा काढलेला आहे ना, बांधकाम रस्त्याचं मजबूतीकरण करून देणे. सर्वे झालाय, सगळं झालंय. फक्त आता एकदा ते DRM ला बोलायचं.